नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ताकातली काटे भेंडी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाण्यातली काटे भेंडी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघितला आहे. आता आपण ताकातली काटे भेंडी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे. काटे भेंडी अशी दिसते. ह्याला रान भेंडी पण म्हणतात, कुशीची भेंडी पण म्हणतात. हे आपण स्वच्छ पुसून घेऊया. पावसामुळे माती पाणी वगैरे पडलेलं असते. स्वच्छ पुसून घ्यायचे. आता आपल्याला ही त्याचे दाणे काढून घ्यायचे चिरून. आपल्याला पुसले स्वच्छ पुसून घ्यायचं. आता भेंडी आपण चिरून घेऊया. स्वच्छ पुसल्या. असे दाणे काढून घ्यायचे. जास्त कवळे असेल तर चिरून घ्यायचे अखंड. एखादी असली तर दाखवते तुम्हाला मी. दाणे काढून घ्यायचे. ताजी ताजी आणली की लगेच करायची म्हणजे चांगली लागते पण छान. काटे असते त्याला त्यामुळे जरा शिस्तीतच. ही जरा कवळी भेंडी आहे. ही मी अशी पातळ चिरून घेऊया. हे पण छान लागतं भाकरी बरोबर खायला. असंच टाकायचं. आपण स्वच्छ पुसून घेतलेले आहे. हे कवळे कवळे अशी घेतली तर चालते. हे आता जून आहे. याचे दाणे काढून घेते. ताकातली भेंडी करायसाठी मी 1 वाटी ताक घेतले. फार आंबट नसावं. थोडंसं आंबट असेल तर पाणी घाला. जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा आणि ताक आहे म्हणून थोडासा गूळ घालायचा आहे. आणि फोडणीसाठी तेल आणि इकडं कढीपत्ता ठेवला आहे. आणि मी ही सगळी करणार नाही आहे भेंडी, कारण थोडीशी ताकातली खाणारी मेंबर आहेत आणि पाण्यातली खाणारी मेंबर आहे. त्यामुळे मी 2 करणार आहे. आता ही एवढीच मी ताकातली करते. चमचाभर मी तेल घालते कढईमध्ये. कढई तापली, तेल तापलं की मोहरी घालूया. मोहरी तडतडली. आता जिरं घालूया. हिंग चिमूटभर, कढीपत्ता आणि आता आपण भेंडी टाकून घ्यायची आहे. भेंडी चांगली भाजून घ्यायची. आणि भाजल्यानंतर थोडीशी आपण त्याला बत्त्यानं हे करायचं, ओबडधोबड कुटून घ्यायचे. म्हणजे ते दाणे असतात त्याच्यामध्ये ठेचा वगैरे असं म्हणजे मसाला लागतो त्याला. आता हळद घालते मी. थोडीशी असल्यामुळे फार वेळ लागत नाही. भेंडी भाजल्या. थोडीशी अशी बत्त्यानं डोकवून घ्यायची कढईतच. अशी कवळे असल्यामुळं काय फार दुखवायला लागत नाही. आता आपण याच्यात ठेचा घालूया. मिरच्या भाजूनच ठेचा केला आहे त्याच्यामुळे फार भाजायची गरज नाही. थोडंसं परतून घेऊ. आणि आता आपण याच्यात ताक घालायचा आहे. गॅस बारीक करायचा. हलवत राहायचं आणि गूळ घालायचा आहे.
मी ह्यातला थोडासा घालणार आहे, एवढा खडा घेतला आहे पण थोडा निम्माच घालणार आहे मी, जास्त भेंडी नाही आहे. आणि चवीनुसार मीठ. पाच मिनटं शिजून द्यायची झाकण ठेवून. ही आपली ताकातली भेंडी तयार झाली आहे. भेंडी आपली तयार झाल्या, चिकट झालेली नाही अजिबात. हे बघा वास मस्त आला येतोय, शिजली आहे पण. हे बघा कवळी असल्यामुळे शिजले. ताजी ताजी भेंडी आणलेली आहे. आता ही आपण एका बाउलमध्ये काढूया. भेंडी करून बघा प्रकारे ना, अशा प्रकारे तुम्ही ताकातली भेंडी करून बघा. भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भातावर सुद्धा उत्तम लागते. तुम्ही करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.